प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो. परमेश्वराने पुन्हा एकदा नवीन संधी दिली त्याच्या वचनावर अध्ययन करण्यासाठी, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि आज आपण एका नवीन विषयावर पुन्हा अध्ययन करणार आहोत. तो विषय आहे रागाच्या भरात बोलणे टाळणे, अवॉइडिंग अँग्री अटर्नल्स. पास्टर टी.ओ. बनसो यांचा 24 ऑक्टोबर 2016 रोजीचा संदेश. स्तोत्र संहिता अध्याय 106 वचन 32 आणि 33 या वचनात म्हटले आहे, मरीबाच्या पाण्याजवळ त्यांनी त्याला म्हणजे देवाला राग आणला, त्यामुळे त्यांच्या पायी मोशेचे नुकसान झाले, कारण त्यांनी त्याच्या आत्म्याविरुद्ध बंड केले आणि त्याच्या ओठातून अविचारी शब्द बाहेर पडले. लेखक नेमके काय सांगू इच्छितो हे समजून घेण्यासाठी या वचनाचे विविध भाषांतरित अर्थ पाहणे उपयुक्त ठरेल. मरीबा येथेही त्यांनी परमेश्वराला राग आणला, ज्यामुळे मोशे मोठ्या संकटात सापडला. त्यांनी मोशेला क्रोधित केले आणि तो मूर्खपणाने बोलला. मरीबाच्या पाण्याजवळ त्यांनी त्याला राग आणला आणि तो आपल्या ओठांनी अविचारीपणे बोलला. अविचारीपणे म्हणजे काळजीपूर्वक विचार न करता किंवा इतरांचा सल्ला न घेता. लोकांनी देवाच्या आत्म्याविरुद्ध बंड केले, म्हणून मोशे विचार न करता बोलला. त्यांनी मोशेच्या आत्म्याला प्रक्षोभित केले, ज्यामुळे त्याच्या ओठातून अविचारी शब्द बाहेर पडले. स्तोत्र संहिता अध्याय 106 वचन 32 आणि 33 च्या या विविध भाषांतरावरून आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे की मरीबाच्या पाण्याजवळ घडलेला मूळ प्रसंग गणनाचं पुस्तक अध्याय 20 वचन 2 ते 13 या वचनात नोंदवला आहे. इस्रायल लोकांना पाण्याची कमतरता भासली तेव्हा देवाने खडकातून पाणी काढण्याची ही दुसरी वेळ होती. खडकातून पाणी येण्याची पहिली घटना निर्गमचं पुस्तक अध्याय 17 वचन 1 ते 17 मध्ये नोंदविले आहे. गणना 20 वचन 2 ते 13 मधील पाण्याच्या दुसऱ्या घटनेच्या नोंदीवरून एक महत्वपूर्ण गोष्ट घडली, जी मोशे आणि अहरोन यांच्यासाठी एक मोठी कलाटणी ठरली. त्या ठिकाणी लोकांसाठी पिण्याचे पाणी नव्हते, म्हणून त्यांनी मोशे आणि अहरोनाविरुद्ध बंड केले. लोक मोशेवर दोषारोप करू लागले आणि म्हणाले, आमचे भाऊ परमेश्वरासमोर मरण पावले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर किती बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराच्या मंडळीला या रणात का आणले आहे? आम्ही आमची गुरेढोरे इथे मरावेत म्हणून तुम्ही आम्हाला इजिप्तमधून बाहेर काढून या भयंकर जागी का आणले? या देशात धान्य, अंजिराची द्राक्षे, द्राक्षवेली, डाळिंबे नाहीत आणि पिण्यासाठी पाणीही नाही. मोशे आणि अहरोन लोकांसमोर निघून दर्शन मंडपाच्या दाराजवळ गेले आणि पालथे पडले. तेव्हा परमेश्वराचे तेज त्यांच्यासमोर प्रकट झाले. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू आणि अहरोन ही काठी घ्या आणि सर्व मंडळीला एकत्र करा. लोकांसमोर त्या खडकाशी बोला, म्हणजे तो आपले पाणी देईल. तुम्ही खडकातून पाणी काढून संपूर्ण मंडळी आणि त्यांच्या गुरांना पाजा. मोशेने सांगितल्याप्रमाणे केले. परमेश्वरासमोर ठेवलेली काठी त्याने घेतली. मग त्याने आणि अहरोनाने लोकांना खडकासमोर बोलवले. मोशे ओरडला, ऐका अरे बंडखोरांनो, आम्ही या खडकातून तुमच्यासाठी पाणी काढावे काय? मग मोशेने आपला हात उगारला आणि काठीने 2दा खडकावर प्रहार केला आणि त्यातून विपुल पाणी वाहू लागले. त्यामुळे संपूर्ण मंडळी आणि त्यांच्या गुरांनी पोटभर पाणी प्यायले. परंतु परमेश्वर मोशे आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही इस्रायल लोकांसमोर माझे पावित्र्य प्रकट करण्या इतका माझ्यावर विश्वास ठेवला नाही, म्हणून जो देश मी त्यांना देत आहे तिथे तुम्ही त्यांना नेणार नाही. या जागेला मरीबाचे पाणी, याचा अर्थ भांडण असे म्हणतात, कारण तिथे इस्रायल लोकांनी परमेश्वराशी वाद घातला आणि तिथे त्याने त्यांच्यामध्ये आपले पावित्र्य प्रकट केले. गणनाचं पुस्तक अध्याय 20 वचन 2 ते 13. या दुसऱ्या घटनेत मोशेने देवाच्या सूचनांचे पालन केले नाही. इस्रायलच्या लोकांच्या वृत्तीमुळे तो संतापला होता आणि त्याने चुकीने खडकावर 2दा प्रहार केला. तर देवाची आज्ञा केवळ खडकाशी बोलण्याची होती. हे अत्यंत चुकीचे होते. मात्र चिथावणीला प्रतिक्रिया देताना हाच धोका असतो. जेव्हा माणूस आपला शांतपणा गमावतो आणि गोंधळून जातो, तेव्हा त्याच्याकडून चुकीचे वागण्याची शक्यता वाढते. स्तोत्र संहिता अध्याय 106 वचन 32 आणि 33 या वचनात मोशेने खडकावर 2दा प्रहार केल्याचा उल्लेख नाही. त्याऐवजी स्तोत्रकर्त्याने त्या प्रसंगी
मोशेच्या इस्रायल लोकांशी बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष वेधले आहे. मोशेने असे काय म्हटले ज्यामुळे खडकावर प्रहार करण्याव्यतिरिक्त देव त्यांच्यावर नाराज झाला? मोशे आपल्या ओठांनी अविचारीपणाने बोलला आणि त्यामुळे मोशे व अहरोन यांना वचनदत्त देशात प्रवेश करण्याची संधी नाकारण्यात आली. गणनाचं पुस्तक अध्याय 20 वचन 10 हे वचन आपल्याला सांगते की मोशे त्या प्रसंगी काय म्हणाला. मग त्याने आणि अहरोनाने लोकांना खडकासमोर बोलवले. मोशे ओरडला, ऐका अरे बंडखोरांनो, आम्ही या खडकातून तुमच्यासाठी पाणी काढावे काय? जर आपण स्तोत्रसंहिता 106 वचन 32 आणि 33 च्या विविध भाषांतराकडे पुन्हा वळलो तर आपल्याला समजेल की मोशे ओठांनी अविचारीपणे बोलला. याचा अर्थ तो मूर्खपणाने बोलला, विचार न करता बोलला. संतापाचा स्फोट झाला आणि त्याने आपला संयम गमावला. याच कारणामुळे मोशे आणि अहरोन यांच्या सेवेचा अचानक अंत झाला. अहरोनच्या मृत्यूची नोंद गणनाचे पुस्तक अध्याय 20 22 ते 29 मध्ये आहे. तर मोशेच्या मृत्यूची नोंद अनुवाद अध्याय 34 वचन 1 ते 8 मध्ये आहे. म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. असे दिसते की मोशेला रागावर नियंत्रण ठेवण्याची समस्या होती. तुम्हाला आठवत असेल की इजिप्तमध्ये म्हणजे मिसर देशामध्ये फारोपासून पळून जाण्यापूर्वी त्याने एका मिस्री माणसाला मारले होते. निर्गम अध्याय 2 ही त्याच्या बाजूने एक चूक होती. देवाला इस्रायल लोकांची मिसरच्या गुलामगिरीतून अशी सुटका करायची नव्हती. 80 वर्षानंतरही त्याला त्याच समस्येचा सामना करावा लागत होता किंवा रागानेच त्याचा घात केला. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमच्याकडून चुका होण्याची शक्यता जास्त असते. नीतिसूत्र याचा अध्याय 14 वचन 29 या वचनात म्हटले आहे, जो रागावर नियंत्रण ठेवतो तो मोठा समंजस असतो, पण जो उतावीळ असतो तो आपला मूर्खपणा प्रकट करतो. मोशेने मिसरमध्ये चूक केली आणि मरीबाच्या पाण्याजवळही त्याच्या या चुकीच्या कृत्याचा फटका अहरोनालाही बसला. जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवर आहात आणि लोकांशी संबंध ठेवून आहात तोपर्यंत हे निश्चित आहे की लोक जाणून बुजून किंवा न कळत तुम्हाला राग आणतील. तथापि लोकांना तुम्हाला मूर्खपणाने, अविचारीपणाने आणि विचार न करता बोलण्यास प्रवृत्त करू देऊ नका. येशू म्हणाला, जो कोणी आपल्या भावावर रागवेल तो न्यायाला पात्र ठरेल. जो कोणी आपल्या भावाला मूर्ख म्हणेल तो न्यायसभेला पात्र ठरेल आणि जो कोणी त्याला अरे वेड्या म्हणेल तो नरकाग्नीला पात्र ठरेल. मत्ते शुभवर्तमानाचा अध्याय 5 वचन 22 मध्ये हे लिहिलेलं आहे. लोक तुम्हाला चिथावणी देऊ शकतात परंतु स्वतःवर नियंत्रण न ठेवण्यासाठी हे पुरेसे कारण नाही. ही एक सबब असू नये. मनाला खूप काही लागलेले असते. तुमची नियती, आरोग्य, विवाह, कुटुंब, सेवा, जीवनभराचे कष्ट, अनंत काळ इत्यादी. रागाचा स्फोट होऊ देऊ नका आणि मौल्यवान गोष्टी किंवा तुम्ही कमावलेले सर्वस्व गमावू नका. जे तुम्ही बांधले आहे ते उद्ध्वस्त करू नका. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19 आणि 20 हे वचन सांगते, माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा, प्रत्येकाने ऐकायला तत्पर, बोलायला धीमा आणि रागाला धीमा असावे, कारण माणसाचा राग देवाचे नीतिमत्व साध्य करत नाही. होय, तुम्हाला चिथावणी देणे चुकीचे आहे, परंतु रागात बोलण्याचा तुमचा निर्णय देवाला अपेक्षित असलेले नीतिमत्व निर्माण करत नाही. तुमची कृती तुम्हाला चिथावणी देणाऱ्या व्यक्तीच्या कृती इतकीच चुकीची असेल. चिथावणी किती मोठी असली तरी शहाणपणाचा सल्ला हाच आहे, अविचारीपणे बोलू नका. कोणी असे असतात की ज्यांचे बोलणे तरवारीच्या भोसकण्यासारखे असते, पण शहाण्यांची जीभ आरोग्यदायी असते. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 12वा अध्याय 18 वचन. नीतिसूत्र अध्याय 14 वचन 17 सांगते, रागीट माणूस मूर्खपणा करतो आणि कुटील माणसाचा तिरस्कार होतो. असे भाषण ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल. चिथावणीच्या वेळी आपल्या तोंडावर ताबा ठेवा. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही काहीही बोलू नका. जर तुम्ही रागात बोललात तर तुम्हाला तुमच्या शब्दांचा पश्चाताप होऊ शकतो. कुणीतरी म्हटले आहे, जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा बोला आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्तम भाषण द्याल ज्याचा तुम्हाला नेहमी पश्चाताप होईल. या विधानाला कोणी चुकीचे ठरू शकेल का? जर तुम्ही मोशेला
त्याचे असे एक भाषण सांगायला लावले, त्याचा त्याला पश्चाताप झाला, तर मी सांगत असलेला हा प्रसंग पहिल्या क्रमांकावर असेल, कारण यामुळे त्याच्या सेवेचा अचानक अंत झाला. जर तुम्हाला असे भाषण करायचे नसेल, ज्याचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल, तर रागात असताना बोलू नका. तुम्ही अशा गोष्टी बोलण्याची दाट शक्यता असते, ज्या तुम्ही एरवी बोलला नसता. मात्र एकदा तुम्ही ते बोललात की ते तुमच्या नियंत्रणात राहत नाही. जरी तुम्ही म्हणालात, "मी ते विधान मागे घेत आहे" किंवा तुम्ही क्षमा मागितली, तरी लोकांना तुम्ही काय म्हणालात ते आठवण राहते. जो काही बोललाच नाही, त्याचे शब्द कोणी चुकीचे सांगू शकत नाही. तुमचे बोलणे नेहमी कृपेचे मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल. कलेसेकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 6. जर तुम्हाला चिथावणी दिली गेली असेल आणि रागात उत्तर न देता तुम्ही त्या व्यक्तीच्या आसपास राहू शकत नसाल, तर राग शांत होण्यासाठी त्या ठिकाणाहून दूर जा. जेव्हा तणाव नसेल, तेव्हा तुम्ही या विषयावर पुन्हा बोलू शकता. या मध्यंतरात दुसऱ्या व्यक्तीने आपल्या कृतीवर विचार केला असेल आणि त्यामुळे ती सुधारणा करण्यास तयार असेल. जरी त्याने तसे केले नाही, तरी चिथावणीच्या वेळी शांत राहणाराच विजयी ठरतो. त्याला पश्चाताप करण्यासारखे काही नसते. आत्मसंयमनाचे युद्ध जिंकणे. तुम्ही रागात भाषण करू शकत नाही आणि त्याच वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यावेळी राग तुमच्यावर नियंत्रण ठेवत असतो. रागात असे बोलू नका ज्याचा तुम्हाला पश्चाताप होईल. रागातील शब्द बांधण्याऐवजी उद्ध्वस्त करतात. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय वचन 3 या वचनात म्हटले आहे, जो आपल्या तोंडावर ताबा ठेवतो तो आपला जीव वाचवतो, पण जो आपले ओठ रुंदावतो त्याचा नाश होतो. पहिले पेत्र अध्याय 3 वचन 10 नुसार पवित्र शास्त्र सांगते, ज्याला जीवनाची आवड आहे आणि ज्याला चांगले दिवस पाहायचे आहेत, त्याने आपली जीभ वाईट बोलण्यापासून आणि आपले ओठ कपट बोलण्यापासून आवरावेत. लोकांच्या चिथावणीला रागात बोलून प्रतिक्रिया देणे म्हणजे आपल्या जिभेचे नियंत्रण त्यांच्या स्वाधीन करण्यासारखे आहे. असे होता कामा नये. देवाने तुम्हाला तुमची जीभ दिली आहे, ती तुमची आहे, परंतु तुम्ही तिचा वापर कसा केला याचा हिशोब तुम्हाला देवाला द्यावा लागेल. दुसरे कोणी काय बोलते किंवा काय करते यावरून तुमच्या जिभेचा वापर कसा करायचा हे त्यांना ठरवू देऊ नका. म्हणूनच बायबल आत्मसंयमनाबद्दल खूप काही सांगते. हे तुम्हाला प्रेषितांचे कृत्य अध्याय 24 वचन 25, पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 9 वचन 25, गलातीकरास पत्र अध्याय 5 वचन 22 आणि 23, दुसरे तिमोथेला पत्र अध्याय 3 वचन 2 आणि 3, पहिले पेत्र अध्याय 1 वचन 13 आणि दुसरे पेत्र अध्याय 1 वचन 5 आणि 6 या वचनांमध्ये वाचायला मिळेल. नीतिसूत्र 16:32 सांगते, जो रागाला धीमा तो बलवानापेक्षा श्रेष्ठ आहे आणि जो आपल्या मनावर ताबा ठेवतो तो नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जर तुम्ही आत्मसंयमनाचे युद्ध हरलात, तर तुम्ही इतर युद्धे जिंकलीत तरी काही फरक पडत नाही. सर्वात मोठे आणि सर्वात महत्वाचे युद्ध जे तुम्ही सतत लढले पाहिजे आणि जिंकले पाहिजे ते म्हणजे आत्मसंयमनाचे युद्ध. आत्मसंयमनाचे युद्ध सतत न जिंकता तुम्ही जे काही साध्य कराल ते गमावण्याचा धोका असतो. आत्मसंयमन हा एक खरा बचाव आहे, ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही असा माणूस तटबंदी नसलेल्या आणि मोडकळीस आलेल्या नगरासारखा आहे. नीतिसूत्रे अध्याय 25 वचन 28. तुमच्या जीभेवर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही तुमच्या जीभेवर नियंत्रण ठेवू शकलात, तर तुम्ही स्वतःवर इतर प्रकारे नियंत्रण ठेवू शकता. याकोबाचे पत्र अध्याय 3 वचन 2 ते 12. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 26 असे सांगते की जे धार्मिक असल्याचा दावा करतात पण त्यांच्या जीभेवर ताबा नसतो ते स्वतःचीच फसवणूक करतात. बोलण्यापूर्वी विचार करा. चिथावणीला प्रतिक्रिया म्हणून बोलू नका. जो माणूस विचार न करता बोलतो त्याच्यापेक्षा मूर्खाबद्दल जास्त आशा असते. नीतिसूत्र अध्याय 29 वचन 20. निष्कर्ष प्रेमाने चला. पहिले कोरिन्थीकरास पत्र अध्याय 13 वचन 5 सांगते की प्रेम चिडत नाही. राग ही मानवी भावनांचा एक भाग आहे. तरीही लक्षात ठेवा की बायबल काय सांगते. रागावा पण पाप करू नका.
तुमच्या रागावर सूर्य मावळू देऊ नका आणि सैतानाला वाहू देऊ नका. इपिस्कारास पत्र 4 अध्याय वचन 26 आणि 27. धन्यवाद. मी परमेश्वराचे आभार मानतो की आजचे हे बायबल अध्ययन तुम्हाला समजलं असेल आणि प्रत्येकाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हे आपण ह्या आजच्या विषयातून शिकलो म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. प्रेज द लॉर्ड.